नमस्कार. नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपल्या समोर गूढ मनाच्या गाभाऱ्यात या गझल संग्रहाचे करते असलेल्या आणि वृत्तबद्ध कवितेच्या क्षेत्रात नावाजलेले कवी म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिजित काळे यांची एक कविता, वृत्तबद्ध कविता सादर करणार आहे. ती आपण ऐकावी. कवितेचे शीर्षक आहे गणपती बाप्पा मोरया. एकदंता गणपती बाप्पा मोरया. आहे तुझ्या कृपेने सुखरूप एकदंता. आहे तुझ्या कृपेने सुखरूप एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. प्रारंभ सर्व करीती घेऊन नाव जाचे. प्रारंभ सर्व करीती घेऊन नाव जाचे. प्रथमेश नाव तुझला शोभून ते दिसावे. प्रथमेश नाव तुझला शोभून ते दिसावे. शिवपार्वती जगाचे माता पिता उभयता. शिवपार्वती जगाचे माता पिता उभयता. तू विश्व ब्रह्मरूपा शिवपुत्र एकदंता. तू विश्व ब्रह्मरूपा शिवपुत्र एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. वरदान प्राप्त होता उन्मत्त सिंधू झाला. वरदान प्राप्त होता उन्मत्त सिंधू झाला. आरूढ होऊन तू मोरावरी निघाला. आरूढ होऊन तू मोरावरी निघाला. वधिले क्रूर असुरा मोरेश्वरा अनंता. वधिले क्रूर असुरा मोरेश्वरा अनंता. ते मोर गाव झाले प्रख्यात एकदंता. ते मोर गाव झाले प्रख्यात एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. चिंतामणी हरोनी नेला गणासुराने. चिंतामणी हरोनी नेला गणासुराने. कपिलास आणून तो विधला विनायकाने. कपिलास आणून तो विधला विनायकाने. वधुनी कदंब वृक्षा खाली गणासुराला. हेऊर ग्राम नामे ते तीर्थ एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. मधुकैट भास वगण्या आधी तुला पूजा. मधुकैट भास वधिण्या आधी तुला पूजावे. उपदेशिले त्वरेने विष्णूस शंकराने. उपदेशिले त्वरेने विष्णूस शंकराने. सिद्धी विनायकाचा त्या सिद्ध टेक तीर्था. मधुकैट भारी झाला दृढ भक्त एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. त्रिपुरासुरास वधिण्या स्तविले तुला हरा. त्रिपुरासुरास वधण्यास स्तविले तुला हराने. कमलासनावरी ते दशहस्त्र रूप जेथे. कमलासनावरी ते दशहस्त्र रूप जेथे. गावी प्रसिद्ध रांजण स्मरूया महोत्कटाला. ते भक्तवत्सला तू वरदान एकदंता. गावी प्रसिद्ध रांजण स्मरूया महोत्कटाला. दे भक्तवत्सला तू वरदान एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. चरणी तुझ्या असो मन अनुरक्त एकदंता. ही कविता वाचण्यामागचं कारण निव्वळ गणपतीचे दिवस आत्ता आहेत हे नसून ह्या सर्व कथा, ज्या प्रत्येक नावाच्या मागची जी कथा आहे ती दादांनी ह्या कवितेमध्ये गुंफली आहे. या सर्व कथा ह्या कवितेच्या मार्फत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातील. या सर्व कथा आम्हाला आमचे आई वडील सांगायचे. या कथा आता लोप पावत चालल्या आहेत. या कथा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ते पोहोचवण्याचं महत्वाचं काम ह्या कवितेमधून अभिजित काळे सरांनी किंवा दादांनी केलेलं आहे. मी त्यांना दादा म्हणत असल्यामुळे दादा हा शब्द मिळणार आला. तर त्यासाठी मी ही कविता विशेष करून वाचली. तर अशा छंदबद्ध कविता त्यांच्या आहेत. त्यानंतर हम्म, आता एक कविता आपल्याला वाचून दाखवणार आहे. ते जन्मजन्मी या पुस्तकातली सुनीताबाई शेळके यांची अं, खूप सुंदर कविता आहे ती.
कवितेचं शीर्षक आहे देहाच्याही आत. देहाच्याही आत किती दूर दूरचे किनारे, किती सागरांवरून येतील अनोळखी वारे. काय हा माझा चेहरा, काय माझा हा चेहरा, काय माझी ही त्वचा. पेशी पेशींतून रक्त अश्रु गाते अश्रुतशा रुचा. मीच किनारा, मी वाळू, मीच वाळूतले मन, मूक स्वतंत्र व्यथेत तळमळे कणकण. कधी मंद्र मध्य गाज, कधी वादळ वारा, वाळू कोरडी मुखते, कधी साध्याही तुषी. आता वाळवंटातच काही येते मला गिळू. आता वाळवंटातच काही येते मला गिळू. खोल खचता खचता देह होतो वाळू. खोल खचता खचता देह होतो वाळू. तर ही त्यांची वृत्तबद्ध कविता, ज्याच्यामध्ये त्यांनी थोडस वेदांताकडे स्पर्श करून पुन्हा त्या परत आल्या, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो त्या संकल्पनेशी जोडून वाळूची रूपकात्मकता स्वतःला देऊन त्यांनी मनातले भाव व्यक्त केले. मनातले विरक्त भाव त्यातून त्यांनी व्यक्त केले. तर ती कविता मी आपल्याला वाचून दाखवली. यानंतर मी आपल्याला माझी एक कविता वाचून दाखवणार आहे, जिचं शीर्षक आहे आरसा. मनाच्या आरशावर काळाची धूळ साचली, मनाच्या आरशावर काळाची धूळ साचली. कुठे त्यांची किलोने नकळत त्यावर चढली, कुठे त्यांची किलोने नकळत त्यावर चढली. चरे आघातांचे लाखो पचवले सहज त्या, चरे आघातांचे लाखो पचवले सहज त्याने. व्यथेने स्वत्वाचा पारा उडाला कैक ठिकाणी, व्यथेने स्वत्वाचा पारा उडाला कैक ठिकाणी. तरीही तग धरून आरसा आजवर होता, तरीही तग धरून आरसा आजवर होता. संयमाचा त्याचा सांगाही कायम होता. रोखाने आघाताचा दगड सणाळत जाता, रोखाने आघाताचा दगड सणाळत जाता. आरशाला मुळीच नाही आला चुकवता, आरशाला मुळीच नाही आला चुकवता. खळकन कळ उठली त्याच्याही नकळत, खळकन कळ उठली त्याच्याही नकळत. तुकडे स्वप्नांचे क्षणात झाले होते अगणित, तुकडे स्वप्नांचे क्षणात झाले होते अगणित. त्याचे त्यालाही हे अजिबात समजले नाही, त्याचे त्यालाही हे अजिबात समजले नाही. ह्या साऱ्याचा साधा मागमुसही कुणाला नव्हता. नकळत कुठूनसे आले सुख वेगाने, नकळत कुठूनसे आले सुख वेगाने धावत. तुकडा आरशाचा झटकन शिरला पायात, तुकडा आरशाचा झटकन शिरला पायात. सुख तेव्हा वेदनेने व्याकुळ विव्हळत झाले, सुख तेव्हा वेदनेने व्याकुळ विव्हळत झाले. आनंदाच्या रक्ताचे ओघळ त्यातून पाझरले, आनंदाच्या रक्ताचे ओघळ त्यातून पाझरले. तर माझी ही कविता अभिदादांची कविता, म्हणजे अभिदादांची कविता होती, गायदादांची कविता. आणि जन्मजन्मी म्हणजे शांता शेळके यांची कविता. या तिन्ही कवितांचं सादरीकरण आपल्याला कसं वाटलं, या कवितांचा आशय कसा वाटला, माझ्या सादरीकरणात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या, हे सर्व आपण मला नक्की 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 कळवा. हा जो चॅनल आहे तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज 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 हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करतील. असाच लोक देत राहा, माया करत राहा. धन्यवाद. पुन्हा भेट अशाच एखाद्या व्हिडिओ